नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. जुना बुधवार पेठ व शनिवार पेठ परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी तातडीने रोखावी यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचा प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून काम लवकर सुरू करावे, अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जुना बुधवार व शनिवार पेठ रस्ता सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिलेल्या निवेदनातून दिला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. निवेदनात म्हटले आहे की नागपूर ते नागेरी या राष्ट्रीय महामार्गाचा जुना बुधवार पेठ व शनिवार पेठ परिसरातून जात असल्याने तेथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग तातडीने मंजूर करून काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे, तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे, दीपक देसाई, उदय भोसले, माजी नगरसेवक प्रकाश गवडी, दीपक काटकर, नेपोलियन सोनुले, रवी सावंत, गणेश जाधव, रमेश गवळी, कपिल सूर्यवंशी, इंद्रजित आडगुले, मधुकर कदम, जयसिंग पाटील, रमेश पुरेकर, धनाजी शिंदे, कपिल नाळे, महेश भालेराव, रवी दळवी, कुदन ओतारी, सुजय जासूद आदी जुना बुधवार पेठेत जाणारा नॅशनल हायवे, या हायवेवर होणारे अपघात यामुळे जुना बुधवार पेठेतील नागरिक रस्ते वाहतूक समितीच्या वतीनं आज शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये जे जुना बुधवार पेठेमधून जाणारे हायवे आहे या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. अनेक महिलांचे, लहान मुलांचे शाळकरी बळी गेलेले आहेत. रस्ता तोच आहे पण वाहतुकीची संख्या वाढलेली आहे. पण ह्याला पर्याय काय म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की आत्ता सुरुवातीला तर तुम्ही जुना सेपियार चौक ते शिवाजी पूल हा मार्ग टेकेरी करा. त्याचबरोबर गंगावेश ते छत्रपती शिवाजी महाराज पूल ह्या ठिकाणचा मार्ग एकेरी म्हणजे दोन्हीकडचा एक आत येणारा एक बाहेर जाणारा असं जर केलं तर दोन्ही रस्त्यावरचा ताण कमी होईल, नागरिकांनाही मोकळा श्वास घ्यायला होईल. आणि राहिला विषय हा DPDCचा 100 फुटी रस्त्याचा, ज्यावेळी उड्डाणपूल होतील किंवा तो रस्ता मंजूर होईल तो खानिवलीकर बंगला मार्गे आम्ही पंचगंगा मशानभूमीच्या बॅक साईडनं छत्रपती शिवाजी महाराज पुलाला जोडायची आम्ही मागणी केलेली आहे. आणि या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा आता जिल्हाधिकाऱ्यांशी केलेली आहे. पण इथून पुढची स्टेप आम्ही राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब असतील, पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील, दोन्ही खासदार असतील यांना भेटून व्यापक बैठक लावून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाने घेतलेला आहे. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.